आज आपल्या सरकारने खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले। आपल्याला माहिती आहे, एकीकडे अनेक वर्ष आमच्या ऊस कारखानदारीवर जो इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती, सुप्रीम कोर्ट देखील हे पैसे द्यावे लागतं सांगत होती। ही अवस्था आली होती की कारखान्यांना शेतकऱ्यांकडून पैसा वसूल करावा लागेल अशी परिस्थिती होती। वर्षानुवर्ष पवार साहेब मनमोहन सिंगजींकडे जायचे, 10-10 वर्ष तिथले सांगितलं आम्ही करतो, कधी ते झालं नाही। पण आपले अमित शहाजी सहकार मंत्री झाले, एका झटक्यात अमित शहाजींनी शेतकऱ्यांवरचा 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा रद्द करून टाकला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एफआरपी जास्त दिली तर इन्कम टॅक्स लागणार नाही अशा प्रकारचा नियम देखील या ठिकाणी तयार केला। आज आपण पाहू शकतो, किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत जो छोटा शेतकरी आहे त्याला 12,000 रुपये आपण देतो। पुढच्या काळात आपण ठरवलं 15,000 रुपये त्याला द्यायचे। 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण सुरू केली, ज्या योजनेच्या अंतर्गत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्याला आपण दिले। आणि एवढंच नाही तर आपण निर्णय केला की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, म्हणून महाराष्ट्र पहिलं राज्य आहे। मी महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काढली आणि या कंपनीच्या अंतर्गत प्रोजेक्ट सुरू केले। 2000 मेगावॅटचे पूर्ण झाले। 18 महिन्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट